भगवंताच्या नाभी कमलातून वक्षस्थळावर येतात. वक्षस्थळावर जर तुम्ही पाहिले एक पदचिन्ह पाहायला भेटते. छोटस भगवंताच्या उजव्या बाजूला एक छोटस पदचिन्ह पाहायला भेटते. तर भगवंताच्या वक्षस्थळावर हे पदचिन्ह कोणाचं आहे आणि ते का धारण केलेले आहे? त्याला कोणी श्रीवत्स म्हणतंय किंवा कोणी म्हणतं भृगु ऋषीचे चिन्ह आहे. नेमकं काय आहे बाबा याच्यामध्ये? ते एकदा श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये कथा आहे आणि अन्य पुराणामध्ये कथा आहे. ते एकदा सगळ्या ऋषीमुनींना मोठी सभा भरवली आणि सभा भरवल्यानंतर त्या सभेमध्ये ठरवलं की हा सृष्टीचा परम देवता कोण आहे आणि ते कसं निवडायचं. कारण प्रत्येक जण सांगायचे याची पूजा करा, त्याची पूजा करा. मग सर्वश्रेष्ठ देवता निवडायचा कोणा? तर मग त्यासाठी सगळ्या ऋषीमुनीमधून एक ऋषी निवडले, ते नाव भृगु ऋषी. आणि त्यानं सांगितलंय की तुम्ही ह्या तिन्ही देवता ब्रह्म, विष्णू आणि महेश याच्यापैकी सर्वश्रेष्ठ देवता कोण आहेत तुम्ही जाऊन परीक्षा बघा. आणि मग ह्या सगळ्या ऋषीमुनी निवडल्यानंतर भृगु मुनी गेले परीक्षा घेण्यास. पहिल्यांदा कोणाकडे गेले? ब्रह्माजीकडे गेले. आणि ब्रह्माजीकडे गेल्यानंतर पाहिलं की आपले वडील आहेत. आपले वडील किती याच्यात ते पाहूया. आणि मग गेल्यानंतर शिष्टाचार असतो. एक मुलगा जेव्हा वडिलाकडे जातो तर पहिले नमस्कार केला पाहिजे. आणि नमस्कार न करता डायरेक्ट जाऊन उभा राहिले. ब्रह्माजीला राग आला की हा माझा पुत्र आलाय आणि याने शिष्टाचाराचं काहीच पालन नाही केलं आणि त्याची तळपायची मस्तकाला गेली. पण काय करा, मी जर रागवलं तर लोक म्हणते ना मुलगा कोणाचा आहे? तुमचाच आहे ना. रागवतात कशाला? संस्कार तुम्ही लावले म्हणून तुमच्यावर घडला. लोक लज्जासाठी ते काहीच बोलले नाही, शांत राहिले. त्याने काय केलं? आपला राग गिळून घेतला. आणि हे कोण जाणलं? भृगु ऋषीने जाणलं की केवळ मी नमस्कार नाही केला तर जे माझे वडील आहेत ब्रह्माजी त्यांना पण राग आला. आणि राग आल्यानंतर पाहिलं हे परिपूर्ण देवता होऊ शकत नाही. आणि तिथून गेल्यानंतर ते गेले कैलास लोकामध्ये. कैलास लोकामध्ये गेल्यानंतर पाहिलं की महादेव आपल्या ध्यानावस्थेत येतात. पाहिलं अरे माझा भाऊ येतोय मला भेटायला. जसं त्यांनी कैलास लोकामध्ये प्रवेश केला, आल्यानंतर हे आपल्या आसनावर उठले आणि आपल्या भावाला भेटायला गेले. जसं भेटायला गेल्या गळ्यामध्ये साप होता, अंगाला भस्म लावला होता, राख लावली होती, गळ्यामध्ये नाग होता. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जसे त्रिशूळ घेऊन पुढे निघाले. आलिंगन करणार तेवढ्यात भृगु ऋषी मध्ये घाणेरडा कुठला? लांब हो, माझ्यासारख्या ब्राह्मणाला तू काय करतो? घाण करतो, बाजूला चल आणि मला स्पर्श करू नको. तू कुठं समशमभूमीत राहणारा त्या समशमधली राख लावतो, गळ्यामध्ये सर्प काय घालतो, मृगचरम धारण करतो, येड्यासारखं वागतो. काय आहे का नाही? काही नाही. मी कुठं ब्राह्मण, तू कुठं? माझं तुझा काय स्तर होऊ शकतो? आलिंगन करायचं असं समान वयाशी केलं पाहिजे. आणि असं भ्रष्टना केल्यानंतर त्यांनी काय केलं? वाचिक अपराध केला. कोणाच्या प्रती? महादेवाच्या प्रती. महादेवाला एवढा राग आला, आपला त्रिशूळ घेऊन नाही का मागे लागले. म्हणजे आता तुला दंड देतो. तेवढंच पत्नी म्हणली जाऊ दे, तुमचाच भाऊ हे, कशाला मारतात त्याला, माफ करा. आणि सोडून दिल्यानंतर भृगु ऋषीने पाहिलं की ब्रह्माजी मानसिक अपराध केला, त्याने वाचिक अपराध केला मी कोणाच्या प्रती? महादेवाच्या. आणि मग महादेवापासून निघाले आणि ते कुठे गेले? वैकुंठ धामात गेले. वैकुंठ गेल्यानंतर लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती आणि भगवंत निद्रा अवस्थेमध्ये होते. बघितलं कारण मी आल्यानंतर यांनी कोणताही प्रतिसाद नाही गेल्यानंतर डायरेक्ट भृगु मुनीने काय केलं? लात मारली भगवान विष्णूच्या छातीवर, वक्षस्थळावर. जशी लात मारतात भगवान विष्णू उठतात आणि घरबडीने उठतात, म्हणतात की हे ऋषीवर, हे ब्राह्मण देवता, क्षमा करा, माझ्याकडून मोठी चूक झाली की मला माहित नव्हतं की तुम्ही आलात. मी तुमचं स्वागत करू शकलो नाही, पण माझं हृदय दगडासारखं कठोर आहे. तुमच्या चरणकमलाला विजाता झाले नाही. भगवंत काय करतात? त्यांचे चरणकमल आपल्या हातामध्ये घेतात आणि त्याला सहेरतात आणि इजाता झालं नाही. आणि तेवढंच भृगु मुनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे मी शारीरिक अपराध केला, पण भगवंताने काय केलं? त्यांची सर्वश्रेष्ठ दाखवली आणि मी अशा भगवंताला लात मारलं स्वतःला अपराध करीत असताना. हे दृश्य कोण पाहिलं? लक्ष्मीनं पाहिलं. लक्ष्मीनं पाहिलं की एक साधारण ब्राह्मण येऊन नाही का माझ्या पतीवर नाही का लत्त प्रहार करतो आणि माझे भगवंत त्याची सेवा करतायत. आणि तिला राग न आवरल्यानंतर ती म्हणते की याच्या पुढे जेवढे ब्राह्मण असतील ते निर्धन होतील, ऐश्वर्यहीन होतील, श्रीहोन होतील आणि यांच्या जीवनात कधीच सुख शांती समाधान नसणार आहे. मी असा शाप देते. त्यामुळे बघा आज बी किती ब्राह्मण पैसा खूप कमवतात, पण त्याच्यामध्ये सुख शांती नाही, कर्मकांडाचा पैसा असतो, त्याच्यावर जास्त विषयावर नाही जात आपल्याला. त्या शाप नाही का लक्ष्मीने देऊन दिला
आणि दिल्यानंतर भगवंत त्या भृगु ऋषींना लक्ष्मीच्या शापाकडे दूर, पण भगवंत म्हणतात की मला कोणी भक्त, मला ब्राह्मण एवढा प्रिय की त्यांना जरी लात मारले तर त्याचे चरण कमल मी काय करतो, माझ्या वक्षस्थळावर धारण करतो. म्हणून भगवंत युगायुगापासून ते श्रीवत्स, ते ब्राह्मणाचं चरण कमल आपल्या उजव्या छातीवर काय करतात, धारण करतात. आणि त्या जेव्हा धारण केलं आणि ते नाव दिलं, वरदान दिल्यानंतर लक्ष्मी राग आला. रागाच्या भरात लक्ष्मी काय करते, पंढरपुरातून निघते आणि कोल्हापूरला जाऊन बसते. आणि मग कोल्हापूरला बसल्यानंतर त्याची आणखीन एक कथा येते की तेच महाविष्णू बालाजी, तो प्रसंग पंढरपूरला झाला आणि बालाजीला झालाय. आणि मग रागाच्या भरामध्ये भगवंतापासून, बालाजीपासून जी पद्मावती येऊन बसलेली लक्ष्मी, आज मी बालाजीच्या इथे जात. म्हणून बालाजीच्या कोणी दर्शनाला गेलं आणि कोल्हापूरचं दर्शन नाही घेतलं तर परिपूर्ण होत नाही. म्हणून पहिले कोल्हापूरचं दर्शन आणि नंतर कोणाचं सांगितलेलं आहे, बालाजी दर्शन सांगितलेलं आहे. ती यात्रेची सफलता आहे. तर त्यामुळे भगवान पांडुरंगाने आपल्या वक्षस्थळावर ते भृगु चिन्ह धारण केलेले. हरे कृष्ण.